ये क्या हो गया उस दिन, कौन सी तारीख की बात है? क्या हुआ था? वो लोग आ रहे थे खेत में से माँ बेटे कौन नाम? लड़का उमेश और उसके पिताजी वो खेत में से आ रहे थे तो वो धंधे वाले लोग बाहर खड़े थे सब। क्या बोल रहे थे? काय का धंधा? दारू का धंधा है उनका। 10-12 लड़के रहते उनके धंधे पे और वो बाई रहती उसके लड़के और जो धंधे के लड़के थे वो को आए पहिले ऐसे आ गए वो पैसे देऊन ते काम करून देतात, दारूचा धंदा करून देतात. मग काय झालं? हे जागा मागितली त्याला जासाठी केव्हा जाणारे कुठून जाईल म्हणून त्याच्यासाठी होता तेव्हा थोडंसं असं तोंडाटाटी झाले आणि घरी आले. इथून अर्ध्यात एखादी त्यांना जायला का केलं दारू पाहिजे सगळ्यांना आणि ते एकदम शिवागाळी करायला लागले. ते बाई समोर आले ते पेऊनच 24 तास पेऊन राहते ते. संध्याकाळ झाली तेव्हा ते सर्व भयंकर लोकांना त्रास आहे मोहल्ल्यामध्ये. ते जाऊ दे, तुमच्या सोबत काय झालं? अशी तोंडाटांडी अशी झाली थोडी बहुत अशी. मग काय झालं? त्याच्यानंतर एखादी घंट्यानं आता बसले उठले आणि हे जेवण करायला होतं. जेवण करायचं थोडं म्हणायला लागलं का बाबाला जेवण करू दे, मी थोडंसं आरामाला जेवण करायचं, भूक काही हाय नाही, आम्ही नंतर जेवण करतो. तर बाप जेवण करून असं मी घरात आणि बापही घरात जेवण करत होते. बस असं पाणी फेकायला निघाली तर त्याला म्हटलं हे बाई शिवागाळी अशी करत होती. शिवागाळी करत होती. पोरगं होतं तिथे उभा आपल्या दरवाजामध्ये. तर मी म्हटलं बाबू जेवण करायला चाल. मी त्याच्यापाशी उभी होती. ते बाई पूर्ण अंगावर आली अशी शिवागाळी करत अशी खूप विचित्र बोले. मायाबहिणीची शिवागाळी करायला लागली. तर ते चाल बापू म्हटलं घरामध्ये तू चाल. तर थांब आई म्हणते ते काय म्हणते तर पाहू ते म्हणते. तर उभे होते घरी कोणी नाही. फक्त हे मुलगा होता भावाला आणि दोघं जण आले आणि एक आत पण होते. पण त्याच्या तणाला पाहून लोक काही निघाले नाही. हे तर पहिले एकटीच आली ना? हो ते पहिले पहिले एकटी आली, त्याच्यानंतर मग ते मागून 10-12 लोक आले मग ते तिच्या आल्या. गावात हे आले तर 10-12 जण त्याच्या धंद्यावर तिथे लोक होते पोरं काम आणि करणार. त्यांच्या घरचे पोरं ते एवढे जण काय आले घेऊन ना. आले? काय घेऊन तिनं पहिले काही हातामध्ये? नाही, काही आले नाही, ते असेच आले. तिथे जे जागेवर पडून होते जे दगड वगैरे काठ्या वगैरे त्या काठ्या वगैरे घेऊन त्यांनी मग त्याच्यावर मारहाण केली आणि एकाच्या अंगावर 10-12 जण असे पडले. लाताबुक्क्यानं मग मारलं वगैरे त्याला. तो मग खाली व्यवस्थित त्याच्यात पडला. त्याच्यानंतर त्याच्यावर त्या बाईनं दगड घेऊन डोक्यावर टाकला. एवढा दगड होता जो पोलीसवाल्यांनी आपल्या ताब्यामध्ये घेऊन घेतलेला आहे. आणि ते सगळं झालं. त्याच्यानंतर मग कुणी धावपळ करायला नव्हतं, एकच होतं सगळेजण हे घरचे. मग यांनी कसं तरी यांना मित्रांना वगैरे फोन लावला. त्याच्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये गेलो रिपोर्ट देण्यासाठी. तर तिथे जे जमादार होते यांनी ऑलरेडी फोन लावला होता तिथे. यांची सेटलमेंट असेल अगोदरपासून देण देतात हे लोक. तर मग जमादार वगैरे आम्ही गेलो, बसवून ठेवलं म्हणते यांना फुगेळपर्यंत. बसवून ठेवल्याच्या नंतर बाई आली. ती बाई आली. मग पेशंटच्या पहिले दवाखान्यात नाही, तेवढा मार नव्हता लागला त्याला. मुक्का मार जास्त लागलेला होता. मी जखम नव्हत्या दिसून राहिल्या. फक्त डोक्यावर दगड टाकला तर तोही हलक्याने टाकला होता. तर तो ब्रेन मध्ये नंतर गाठी जमा झाल्या रक्ताच्या. ते नंतर लेट करंट मध्ये माहीत पडलं. पेशंट स्वतः पोलीस स्टेशन मध्ये चालत गेला. त्यांनी सांगितलं माझ्यावर असा अत्याचार झालेला आहे बा म्हणून मला न्याय पाहिजे. तर तो उलटा जमादार म्हणून राहिला आहे की तुमचं नेहमीच असते बा, तुम्ही ते लोक त्यांच्याकडून नेहमीच कंप्लेंट आहे ते तुम्ही आपसा समझोता करून घ्या असं तसं. ते बाई आली. बाई म्हणते ठीक आहे मी आपशी समझोता करण्यासाठी तयार आहो म्हणते. तो उलटा जमादार काय म्हणून राहिला मोठ्या आईला की पहा म्हणते देवीसारखी बाई आहे म्हणते, तिचे पाय धुवून तुम्ही पाणी प्या म्हणते, ते आपशी समझोता करून राहिली बा म्हणून. आणि हे नाही माहीत जमादाराचं नाव काय आहे तर. आणि एवढं इतकं बोलल्याच्या नंतर भाऊ मध्ये मला न्याय पाहिजे. तर उलट भाऊला जमादारांनी 2 थापडा मारून तिथून हाकलून लावलं. म्हणजे या पेशंटला जमादारांनी मारलं आणि हाकलून लावलं. नाही तर तुलाच अंदर टाकतो म्हणून त्यावर उलटी कारवाई करतो म्हणून.
ह्या शब्दानं वाकीच पाठवलं. बस तिथून बाहेर निघत नाही तर भाऊला मग ते रक्त गोठल्यामुळे मग तो बेशुद्ध पडला. तसंच तिच्या दवाखान्यामध्ये हलवलं. दवाखान्यात सांगितलं सावंगीला घेऊन या. सावंगीला दवाखान्यात नेलं होतं तिथे. सरकारी दवाखान्यात नेलं होतं. तिकडून मग मला फोन आले की भाऊला असं असं झालं बा, तर मी पाठवतो, तू पटकन सावंगीत जा. दवाखान्यात सावंगीत पाठवलं. एमर्जन्सी आहे त्यांचं म्हणजे हे होऊन जाते बा म्हणून. मग इथे आणल्याच्या नंतर एक दिवस यांनी कोरोनाच्या आयसोलेशन मध्ये ठेवलं. त्याच्यावर ट्रीटमेंट नाही झाली व्यवस्थित आणि आता असा आहे पेशंट की मरण्याच्या याच्यावर आलेला आहे पेशंट की काही त्याची अजूनपर्यंत होश नाही आला त्या दिवशीपासून. आता 6-7 दिवस झालेले आजच्या कंडिशनमध्ये पेशंटला होश नाही आहे ना. आरोपी फरारीमध्ये फिरून राहिले आहे. बिंदासून घरी चालले आहे, घरी जेवण करून राहिले, फिरून राहिल्यानं पोलीस काहीच कारवाई करून नाही राहिले. तर इथे आणल्याच्या नंतर इथं ट्रीटमेंट म्हणजे तिथून कोणत्या तारखेला आणलं? तिथून 28 तारखेला आणलं, ज्या दिवशी म्हणजे रात्री निघालो आम्ही तिथून. आता इकडे यायला उशीर झाला. त्यांनी इकडे रेफर केलं. हो, इकडे रेफर केलं त्यांनी. डायरेक्टच म्हटलं ऍडमिट न करता की म्हणे तुम्ही पटकन सावंगीला घेऊन जा म्हणे, यांचं इकडे काही होऊ शकणार नाही म्हणून. यांची कंडिशन खूप बेकार झाली आहे म्हणलं आता. म्हणजे त्यांनी नागपूर वगैरे दुसरीकडे पाठवू शकत हो, पाठवू शकत होते पण मग त्यांनीच पटकन सावंगी सांगितलं तर इकडे घेऊन आलो आम्ही. म्हणजे तिथं होतं नाही ना कोणी समजदार सगळ्यात मेन. मी इकडे होतो तर मग इकडून धावपळ सुरू झाली माझीवाली. अशा प्रकारे पहिले कोरोनाची ट्रीटमेंट केली. पहिले कोरोनाची झाली, त्याच्यानंतर मग त्याला व्हेंटिवर नंतर ठेवण्यात आलं. पेशंट आहे आणखी पोलीसवाल्याने 304 क्राईम लावली आहे त्यांची. पेशंट आमच्या म्हणण्याच्या याच्यात आहे. आणखी ते पण मुख्य आरोपी घरातच बसला आहे. भलते 4 पोरं पाठवले, त्यांना 31 एका दिवसात बाहेर पडतात. याची मागणी आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. न्याय म्हणजे काय पाहिजे तुम्हाला? म्हणजे आरोपी आतमध्ये पाहिजे आणि त्याच्यानंतर जे पोलीसवाले गैरवर्तणूक केली त्यांचा आम्हाला म्हणजे हे पाहिजे, त्यांची नोकरी गेली पाहिजे सरळ शब्दामध्ये. आणि मेन आरोपीला संविधानाच्या कलमानुसार न्याय मिळाला पाहिजे. आमची हेच मागणी आहे. पोलीसवाले करण तर कसं न्याय होणार, आम्ही करण तर क्राईम होणार असं. तुमचं काम म्हणणं आहे? माझं तेच म्हणणं आहे त्याला आरोपी पाहिजे ना. उद्या माझ्या पोरातून घडलं तर उद्या दुसऱ्या पोरातून घडलं पाहिजे. तुम्ही म्हणजे अजून तुमचं सांगा, तुम्ही कोणत्या वस्तीत राहता? माता मंदिर वाडमध्ये राहते. माता मंदिर वाड माता मंदिर 95,000 रुपये घुसलेले आमचे आणि अजूनपर्यंत काहीच नाही झालं. डोक्याचं ऑपरेशन झालेलं आहे. डोक्याचा एक पार्ट आहे ब्रेनचा, तो काढून पोटामध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि इम्प्रूव्हमेंट काहीच नाही आहे. नुसतं औषधी पाठवून राहते. कोणत्या डॉक्टरच्या याच्यामध्ये? मध्ये 101 मध्ये ICU वॉर्डमध्ये आहे तो. आणि HOD कोण? HOD तर नाही माहीत पण एक सर आहे मोठे. अजून आम्हाला नावही नाही माहीत कारण प्रत्येक वेळ नवीन येतात सर. आणि नवीन म्हणजे मला असं वाटतं की शिकाऊ स्टुडंट आहे ते, म्हणजे ते येतात ते चेक करून जातात. मेन सर तर भेटूनच नाही राहिले. मेन सर तर रावली नाही हो. आणि बस आम्ही जेव्हा पेशंट ॲज इट इज जसा आहे तसाच दिसते. इम्प्रूव्हमेंट तर नाहीच आहे, ट्रीटमेंट आहे. फक्त एवढं आहे की रोज सकाळी एक बिल येते की तुमचं 9,000चं बिल निघालं, 9,500चं बिल निघालं, पटकन जाऊन आला. मग आम्ही आणून देतो तर लगेच संध्याकाळी एक बिल येते की तुम्ही पटकन जा बिल भरा, नाही तर मग तुमच्या पेशंट काम होणार नाही. हलगर्जीपणा सुरू आहे. मग हे करा म्हणजे नुसते सकाळी एक बिल संध्याकाळी एक बिल हेच बरं, तुमचा पेशंट कशी तुम्ही गेले होते का? त्याचं काही चालू आहे का? त्याची काही मशिनरी म्हणजे श्वास वगैरे असं काही चालू आहे का? हो, श्वास वगैरे चालू आहे. त्याला व्हेंटिलेटर ठेवलं आहे आणि तो थोडाफार हात हालू शकते पण त्याच्यावर काहीच नाही. डोळे अजून खोलले नाही आणि काहीच नाही. म्हणजे आतापर्यंत तुमच्याकडून किती पैसे झाले खर्च? आमचे आता 95,000 झाले. 1 लाखापर्यंत झालेलं आहे समजा. 1.5 लाख. तुम्ही BPL ग्रस्त आहे की काय? BPL नाही पण अल्पभूधारक शेतकरी आहे. शेतीशिवाय आमच्याजवळ काहीच उपाय नाही आहे आता. तुम्हाला कोणत्या योजनेतून काही नाही. आता एका योजनेमध्ये टाकलेलं आहे त्यांनी, पण त्याच्या आधी आमच्याकडून 25,000 रुपये वसूल करून घेतले. त्यांनी राजीव गांधी योजनेमध्ये टाकलेलं आहे. तेही सांगितलं की 4 दिवस चालणार म्हणजे 4 ते 5 दिवस, त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला पैसे लागणार सुरू होत नाही. या प्रकारे बोलले ते. आता ते आणि पेशंट रिकवर होईल आणि दुरुस्त होईल त्याच्याबद्दल काही सांगितलं का? त्यांनी अजून काहीच नाही सांगितलं. बस उपाय चालू आहे आणि आम्ही करत आहोत. बाकी देवाच्या भरोशावर असं म्हणून करून सांगतो. अजून काही आम्हाला फक्त आणि आता तुम्ही इकडून येत होते तर आता आम्ही सुद्धा आलो. हो, तर नातेवाईकला समजा भेटायला आलं तर भेटू देत नाही आहे ते. आणि मग तुम्ही या एक जणच जा फक्त, बाकीचे 10 बाहेर बसून राहा अशी सिक्युरिटीवाले तुम्हाला आतमध्ये नाही जाऊ देत राहिल्या. तिकडला गेट आहे तो बंदच आहे.
नमस्ते, मैं सुरेश रंगारी, ऑनलाइन रजिस्टर्ड जनार्दन मून प्रेरित फुले शाहू आम्बेडकर स्वयंसेवी राष्ट्रीय सेवी संघ जिला अध्यक्ष और क्रांति सूर्य असंगठित कामगार संगठना अध्यक्ष और क्रांति सूर्य ज्योति न्यूज मेडिकल कॉलेज का मेडिकल यूनिवर्सिटी के शालिनी मेघे हॉस्पिटल और AVBRH हॉस्पिटल के सामने मैं आज खड़ा हूँ। मैं आज के तारीख में यहाँ पे एक हिंगनघाट में 28 तारीख में एक मर्डर हुआ था। उस मर्डर केस के में जो हलगर्जीपना पुलिस महाराष्ट्र शासन ने जो दिखाया है और जो महाराष्ट्र शासन के पुलिस ने जो आरोप जिसको मारा गया है वो खुद पुलिस स्टेशन गया, तो निर्लज्ज सरकार के पुलिस ने जमादार जो स्टेशन डायरी वाला था उसने वो पेशेंट के कन्फर्ट में 2-4 कन्फर्ट में मारा करके वो पीड़िता के भाई लोग और माता खुद बता रही है। तो ये बेशरम सरकार के पुलिस है, यहाँ तक तो ठीक है। और जब सरकारी दवाखाना जब हिंगनघाट के सरकारी दवाखाना में लेके गए तो हिंगनघाट के सरकारी दवाखाने ने ये इनकी सैटेलाइट है दोनों की, ये तो मेघे साहब के ये सब ये चल रहा है बहुत दिन से हनीफ हत्याकांड का, तो अभी तक कुछ ये नहीं आया। बेशरम सरकार है, तो उसी तरह हनीफ हत्याकांड के जैसी हनीफ हत्याकांड को वर्धा स्टेशन से वर्धा दवाखाने से रेफर करके यहाँ भेज दिया और उसकी मौत 25/5/2020 में करवा के उसको फिर से भेज दिया डेड बॉडी। उसी तरह पार्सल देने के पूरा नियोजन किया गया है और यहाँ पे 1 लाख के ऊपर खर्चा हो गया है, जबकि पीड़िता के ऊपर पहले कोरोना का ट्रीटमेंट किया, बाद में उसको एक लेट ट्रीटमेंट के वजह से वो इनके हलगर्जीपना से वो ये गया है, कोमा में गया है, ऐसा पीड़िता के लोग उनका कहना है। तो ये हमारी महाराष्ट्र सरकार कब तक ये मेडिकल यूनिवर्सिटी के माफिया लोगों को और ये पुलिस के सबसे बड़े देश के देशद्रोही गुंडों को ये मनुस्मृति चलाने वाले और बंच ऑफ थॉट के ऊपर काम करने वाली पुलिस वाले जो एक पुलिस के वर्दी में सबसे बड़ा गुंडा राज चल रहा है, ये कब हमारे सरकार के और ये अनिल देशमुख साहब, उद्धव ठाकरे साहब इनके कानपट में कब आएंगी बात समझ में, ये अभी तक नहीं समझ में आ रहा है। और ये मेघे का जो बोगस यूनिवर्सिटी के माध्यम से इंसानियत को मारने वाला कत्ल कारखाना चला रहे हैं, इसको रोकने के लिए अभी तक ये भी सरकार पूरी बेशरम की लेके काम कर रही है। अभी तक कल ही मैंने देखा कि आरवी नाके में कोई एक दवाखाने के उद्घाटन के लिए जिला परिषद का आरोग्य अधिकारी गया है भाड़काऊ, तो ऐसी लोग फिर भी ये एजुकेशन माफिया लोगों को रोकने के लिए, इंसानियत को बचाने के लिए कोई काम नहीं कर रहे, सिर्फ पैसा लूट रहे हैं, पैसे की लेन देन कर रहे हैं और पैसे का बाजार चल रहा है। गौर गरीब जाएगा का, जब हमारे पास में महाराष्ट्र हो या केंद्र सरकार में आरोग्य के ऊपर इतना फंड रखा है, तो पेशेंट जब दवाखाने में आता है तो उसका पहले रिपेयरिंग करके उसको ट्रीटमेंट करके उसका सब करके बाद में पैसे का विचार करना चाहिए। पर ये बोगस यूनिवर्सिटी गौर गरीबों के खून पसीने के पैसे छीन के उनके पैसे तो छीना ही गया, पर उनके बच्चों को एक पार्सल बना के डेड बॉडी हाथ में देने का काम किया है। ऐसी माफिया के एजुकेशन माफिया को रोकने के लिए तो अभी तक कोई नहीं हुआ, पर ये हॉस्पिटल के अंदर में ये सार्वजनिक है, ये चैरिटेबल है। ये हॉस्पिटल चैरिटेबल होने के बावजूद भी आज मीडिया जैसी हमारे क्रांति सूर्य ज्योति को गेट के अंदर आने के लिए राजेश सवालाके ने आज हमको बंदी लाया है। ये राजेश सवालाके खुद को बहुत बड़ा ऑफिसर समझता है, पर संविधान आज डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर का 6 दिसंबर का दिन है। आज भारत के संविधान ने सार्वजनिक स्थल पर जाने से रोकना एक सबसे बड़ा संविधान का अपमान है। आज राजेश सवालाके ने और उसके ये अभी मेरे ही भाई बहन है तो मैं तो बोल नहीं सकता, पर ये हमारे सिक्योरिटी लोगों ने हमको अंदर जाने से रोका है। तो आज सबसे बड़ा बाबा साहब आम्बेडकर का और ये भारत के संविधान का अपमान ये निर्लज्ज लोगों ने ये
माफिया गुंडों ने आज किया है, तो इससे बड़ा संविधान कहाँ है? बाबा साहब आम्बेडकर कहाँ है? बाबा साहब आम्बेडकर का सबसे बड़ा अपमान आज होता है कि जब आर्टिकल 14, 15, 16, 17, 18, 19, 21 सार्वजनिक स्थल पर जाने के लिए रोकथाम है क्या? नहीं है, पर ये लोग जानबूझ के रोकथाम कर रहे। मेरे को क्या गेट के अंदर जाके सिर्फ ये लोगों की बाइट लेना था, पर ये कुत्ते जैसी लोग खड़े करके मेरे को रोक रहे। तो ये हॉस्पिटल बनाया गया है, ये पर चैरिटेबल है, दुनिया को दिखाने के लिए चैरिटेबल है, पर ये माफिया लोग उनका अड्डा है और इंसानियत का कत्ल कारखाना है। तो इसलिए मैं और फिर से हाथ जोड़ के भारत सरकार और महाराष्ट्र सरकार को तुरंत ये पीड़ितों को न्याय मिलने वास्ते मैं अपील कर रहा हूँ। आज 6 दिसंबर बाबा साहब को अगर भारत के लोग जागरूक है तो ये दवाखाने के ऊपर तुरंत कार्रवाई के लिए निषेध करना चाहिए, तभी बाबा साहब को ये पुण्यतिथि में स्मरण किए जैसी, बाबा साहब को अभिवंदन किए जैसी हक की बात होंगी। नहीं तो बाबा साहब का सबसे बड़ा अपमान जो संविधान के सार्वजनिक स्तर पर मेरे को बाइट लेना मेरा अधिकार है, ये मेरा छीना गया है, मेरे अधिकारों का हनन किया है और इनके भी अधिकारों का हनन किया है। जब इतना 1 लाख रुपए इन्होंने दिया है तो मेरे को ये कंपाउंड के अंदर इनकी बाइट लेने का अधिकार है, बोलने का अधिकार है। तो आर्टिकल 21 हमारे को स्पीच करने का अधिकार देता है, पर धक्काजी वेगे इनकी ये जैसी राम रहीम की राज्य सत्ता चल रही थी वैसी यहाँ पे चल रही है। तो आज सही में बाबा साहब आम्बेडकर को अपन श्रद्धांजलि दे सकने के लायक है क्या, ये भारत के लोगों ने सोचना चाहिए। धन्यवाद।